हे ना काही मी सामान मागवलं होतं ऑनलाईन. सामान म्हणजे काही भाज्या वगैरे मागवल्या होत्या. तसं तर ना मी बऱ्याचदा स्वतः जेव्हा मुलांना स्कूलला आणते किंवा घेऊन जाते ना, त्याच वेळेस मोस्टली मी सगळ्या भाजीवाल्याच्या दुकानातून हे सगळ्या गोष्टी आणत असते. पण आज मला इमर्जन्सीमध्ये काही गोष्टी पाहिजे होत्या, म्हणून म्हटलं चला ऑनलाईन मागवून घेऊया. फ्लिपकार्ट मिनिट्स आहे ना, त्याच्यावरून मी ह्या सगळ्या गोष्टी मागवल्या होत्या आणि खरंच कधी-कधी ना खूप ऑफरमध्ये खूप छान भाज्या मिळून जातात. आज पण आधी मी चेक केलं ऑफरमध्ये कमी किमतीमध्ये काही मला भाज्या मिळत आहेत का? तर तशा मिळाल्या होत्या. तर त्या सगळ्या भाज्या आता मी व्यवस्थित ठेवून घेते. तसं तर हर्ष कधी ना काही खाण्यापिण्याचे असे त्याचे अजून तरी काही खूप जास्त रिक्वायरमेंट नसतात, की मला हेच खायचं आहे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे. 2-3 काही त्याच्या आवडीच्या भाज्या आहेत ना, त्या असल्याने की तो मस्त पोटभर व्यवस्थित जेवण वगैरे घेतो. पण सध्या 2 दिवसापासून त्याला काय झालेलं माहीत नाही. 2 दिवसापासून तो माझ्या मागे लागला होता, की मला सँडविच खायचं आहे, सँडविच खायचं आहे. 2 दिवसापासून मला खालीही जायला जमलं नव्हतं आणि एकाच वेळेस ना सँडविचसाठी सगळं लागणारं सामानही अवेलेबल नव्हतं. म्हणून मग म्हटलं चला फ्लिपकार्टवरून अशा भाज्या मागूया. आणि ऑलरेडी माझ्याकडे आधी घरात बटाटे होते, तरी पण मी मागवले होते कारण ना मला ते काहीतरी ऑफरमध्ये मिळाले होते. आता प्राईस माझ्या लक्षात नाही, पण भाजीवाल्याच्या शॉपमध्ये जेवढं मिळतात ना त्याच्यापेक्षा थोड्या कमी किमतीमध्ये मिळत होते. आणि ना फ्लिपकार्ट मिनिट्सवर ना आपण काही भाज्या ग्रोसरी वगैरे ऑर्डर केली ना, त्याच्यानंतर ना ₹1 400, 450 किंवा 500 ग्रॅम वगैरे असे कांदे पण मिळून जातात. मग ते पण बऱ्यापैकी म्हणजे यूजफुल होतात किंवा एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याला 2 कांदे पण कोणी देणार नाही. मग म्हटलं चला कधीतरी मी असे मागवून घेते. तर मला ना आज सँडविच बनवायचं होतं, त्याच्यासाठीच म्हणून मग मी एवढ्या भाज्या वगैरे मागवल्या होत्या. आता ही सँडविचसाठी ना सगळ्यात आधी मी चटणी तयार करून घेते. बऱ्यापैकी कोथिंबीर घेतली, त्याच्यानंतर थोडंसं पुदिना घेतला, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि थोडासा ना बर्फ घातला याच्यामध्ये. त्याच्यामुळे ना चटणीला कलर वगैरे छान येतो. तर हे बघा मीठ वगैरे घातलं, थोडीशी साखर घातली. अशी मस्त अशी चटणीचं टेस्ट खरंच खूप छान झाली होती आणि मेन म्हणजे कलर पण खूप छान आला होता. कांदा परतवून घेतला, त्याच्यामध्ये ना शिमला मिरची घातली, ती पण छान परतवून घेतली आणि मग टोमॅटो वगैरे घातलं. टोमॅटो आणि गाजर टाकलं, ते पण छान परतवून घेतलं. मला बीट मिळालं नव्हतं, मे बी बीट फ्लिपकार्टवर अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे ना मग मी ज्या ऑर्डर केलं होतं ना त्याच्यामध्ये बीट नव्हतं आलं. आणि काकडी आली होती, पण मी काकडी याच्यामध्ये टाकली नाही. काकडी फक्त साईडला बारीक कट करून ठेवली होती. आणि ह्या सगळ्याची ना मी एक मस्त भाजी करून घेतली. याच्यामध्ये काहीच मसाला वगैरे टाकलं नव्हतं, फक्त ना थोडंसं तेल टाकून ह्या भाज्या छान परतवून घेतल्या होत्या. आणि त्याच्यानंतर ना बऱ्यापैकी त्याच्यामध्ये बटर घातलं. बटरने खूप छान टेस्ट येते त्या भाजीला, त्याच्यामुळे बटर घातलं. आता द्विती सकाळी स्कूलला गेली होती, तोपर्यंत ना मी हे भाजीची जी काही भाजी मला बनवायची होती सँडविचसाठी ती बनवून ठेवली. आणि आता मग मी द्वितीला स्कूलला आणायला चालले. तिला स्कूलमधून वगैरे घेऊन आली, तोपर्यंत हर्ष पण उठला वगैरे होता. मग म्हटलं चला आता सँडविच तयार करूया. इथे एका वाटीमध्ये ना मी टोमॅटो सॉस घेतलं, मेयोनीज सॉस घेतलं. खरंच सांगते, हे टोमॅटो सॉस मेयोनीज सॉस वापरताना ना खूप जीवावर येतं. अजिबात इच्छा नसते या गोष्टी यूज करायच्या, पण कधीतरी वापरावे लागतात, कारण त्याच्याशिवाय ना हे असे जे काही पदार्थ आपण बनवतो ना त्या गोष्टींना टेस्ट पण येत नाही. बघूया, मी विचार करते की सध्या ना मी एकदा टोमॅटो सॉस घरी बनवून बघणार आहे. तर बनवला तर तुमच्याबरोबर ऑफकोर्स नक्कीच शेअर करेल. भाज्या वगैरे मस्त माझ्या तयार झाल्या. परत एकदा थोड्याशा गरम करून घेतल्या आणि अशा एका बाउलमध्ये काढून घेतल्या. भाज्या शिजवताना ना त्याच्यामध्ये मी काकडी घातली नव्हती. काकडी नंतर त्याच्यामध्ये टाकली आणि मस्त मिक्स करून घेतला. आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो फ्लेक्स असं टाकलं आणि मग सगळं छान मिक्स करून घेतलं. हे सगळं टाकलं ना की म्हणजे भाजीला ऑरिगॅनो फ्लेक्स आणि चिली फ्लेक्सने ना भाजीला अजून छान टेस्ट येते. त्याच्यानंतर ना व्हाईट ब्रेडचं सँडविच चांगलं लागतं, त्याच्यामुळे मग मी इथे व्हाईट ब्रेडच घेतले होते. त्या सगळ्या ब्रेडला ना आधी खाली बटर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ना आता जी काही मी चटणी बनवली होती ना ती चटणी सगळीकडे स्प्रेड करून घेते. चटणी थोडी मी कमी तिखटच बनवली होती, टेस्टला छान झाली होती, फक्त थोडी कमी तिखट बनवली होती, कारण म्हटलं मुलं खाणार होते तर त्यांना जास्त तिखट जमणार नाही. पण टेस्ट छान येत होती ह्या चटणीमुळे सँडविचला.
तर ना चटणी स्प्रेड करून झाल्यानंतर जे काही मी टोमॅटो सॉस आणि मेयोनीज सॉस आणि पिझ्झा टॉपिंग होतं माझ्याकडे ते सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यापासून जो काही एक चटणी किंवा सॉस तयार झाला होता ना ते सगळं स्प्रेड करून घेतलं. आता ज्या काही आपण भाज्या बनवलेल्या आहेत ना त्या भाज्यांचं जे काही भाजी मिश्रण आहे ना ते सगळं आता मी सगळ्या ब्रेडवर स्प्रेड करून घेते. त्याच्यानंतर ना 2 सँडविच मी पूर्ण चीज स्लाईस ना म्हणजे पूर्ण एका सँडविचवर चीज स्लाईस ठेवून अशा प्रकारे 2 सँडविच असे बनवून घेणार होते आणि बाकीचे उरलेले सँडविच ना म्हणजे एक चीज स्लाईस 2 सँडविचवर अर्धं असं करून बनवणार होते. फक्त म्हटलं चला एक ट्राय करूया की पूर्ण चीज स्लाईसचं सँडविच कसं लागतं. खूप टेस्टी लागत होता आणि मेन म्हणजे छान पण तयार झालं होतं. तोपर्यंत ना एका साईडला मी तवा तापवत ठेवला होता कारण हे सँडविच ना मी तव्यावरच छान असे क्रिस्पी गरम करून घेणार होते. तव्यावर ना थोडंसं बटर स्प्रेड करायचं आणि त्याच्यावर ना असे सँडविच ठेवायचे. दुसऱ्या साईडने पण मी ना ब्रेडला बटर लावून घेतलं आणि दोन्ही साईडने ना खूप थोडीशी क्रिस्पी होईपर्यंत मस्त भाजून घेतले तव्यावरच. खरंच खूप छान टेस्ट झाली होती आणि एकाच वेळेस ना एका तव्यावर ना 4 असे सँडविच तयार होत होते. खूप छान वाटत होतं. मस्त कट वगैरे झालं आणि हे बघा किती छान दिसत होतं. पूर्ण चीज वगैरे खूप छान टेस्ट येत होती. तुम्ही जर कधी बनवलं नसेल ना नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करा. थोडंसं हेल्दी थोडंसं अनहेल्दी अशा मिक्सचरमध्ये हे सँडविच तयार झालं होतं. कारण टोमॅटो सॉस मेयोनीज सॉस ह्या सगळ्या अनहेल्दी गोष्टी असल्या तरी पण खूप सगळ्या व्हेजिटेबल्स मी याच्यामध्ये यूज केल्या होत्या. मला तर खूपच आवडलं होतं आणि मेन म्हणजे मुलांना पण खूप आवडलं होतं. आणि त्याच्यानंतर ना आता त्यांची परत रिक्वायरमेंट होती की त्यांना ना अजून म्हणजे परत 2 दिवसांनी मी हा व्हिडिओ एडिट करते तर तोपर्यंत त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना परत सँडविच खायचं होतं. म्हटलं आता लगेच नको थोडासा गॅप जाऊन देऊया थोड्या दिवसांनी बनवूया. त्याच्यानंतर ना घरातली थोडी मोठी छोटी सगळी कामं आवरून घेतली. हर्षला स्कूलला पाठवलं. द्वितीला तिच्या अभ्यासाला बसवलं होतं पण अभ्यास करता करताच मॅडम झोपी गेल्या होत्या. म्हटलं जाऊ दे थोड्या वेळ झोपू दे तिला कारण तसंही तिचं सकाळी स्कूल असल्यामुळे तिला लवकर उठावं लागतं. मग तिला झोपू दिलं. म्हटलं चला आता ना घरातलं थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा काम करूया. तसं तर आम्हाला सुतक होतं त्याच्यामुळे ना घर साफसफाई करण्याचं हे काम होतं पण माझे पिरियड्स पण चालू होते. म्हटलं सध्या 2-3 दिवस आपण गॅप घेऊया. सध्या काही घर साफ वगैरे नको करूया 2-3 दिवसांनंतर करून घेऊया. पण माझा जो काही कप्पा आहे ना तो खूपच अस्ताव्यस्त झाला होता. कारण जे काही समोर कपडे आहेत ना तेवढेच सारखे घेतले जायचे ठेवले जायचे. त्याच्यामुळे ना मागीचे कपडे मागेच राहिले होते आणि बऱ्याच दिवसापासून ना मला ना माझा कप्पा डिक्लटर करायचा होता. कारण खूप सगळ्या गोष्टी अशा होत्या की ज्या मी वापरतच नाही पण फक्त आता ठेवलेल्या आहेत म्हणून आहेत असं काहीतरी झालं होतं. म्हटलं चला आज दुपारच्या वेळेस ना हे काम करून घेऊया. पूर्ण सगळा कप्पा काढून घेतला. काढल्या ना मला खूप टेन्शन आलं होतं. एवढ्या सगळ्या कपड्यांचं कधी घड्या होणार कधी आवरून होणार असं सगळं माझं झालं होतं. पण घड्या करायला घेतल्या. अर्ध्या कपड्यांच्या तर ऑलरेडी घड्या होत्या आणि नंतर बाकीच्या कपड्यांच्या घड्या करून घेतल्या. खूप पटपट घड्या घालून झाल्या माझ्या आणि ना कपडे म्हणजे सॉर्ट पण करून घेतले की जे मला घालायचे आहेत जे मला टाकायचे आहेत किंवा जे आता ठेवून द्यायचे आहेत लगेच घालायचे नाही आहेत असे सगळे कपडे मी वेगवेगळे करून घेतले. आणि बघा बेडवर एवढे सगळे कपडे घड्या घालून असे छान दिसत होते आणि मला विचार पण पडला होता हे तर असं झालं एक ना धड भाराभर चिंध्या. वॉर्डरोबमध्ये कपडे ठेवताना ना सध्या माझ्याकडे काही ऑर्गनायझर वगैरे नाही आहेत. फक्त व्यवस्थित घड्या करून अशाच मी एकावर एक ठेवून देते. आता ना यातले बरेचसे कपडे हे वॉर्डरोबमध्ये जाणारच नव्हते. ते एकतर म्हणजे काढून तरी टाकणार होते किंवा मग आतमध्ये बेडमध्ये ठेवून तरी देणार होते. जे कपडे मी वरच्यावर रेग्युलर यूज करत नाही ना ते मी बेडमध्ये ठेवून देते. असेच आता बरेचसे कपडे ना मध्ये पिकनिक वगैरे झाल्या सुट्ट्या वगैरे आल्या अशा वेळेस ना बरेचसे कपडे बाहेर येतात आणि ते बऱ्याच दिवसापासून आज करेल उद्या करेल आज करेल उद्या करेल असं म्हणत आत्तापर्यंत दिवस येऊन पोचले होते. म्हटलं चला आज हे काम जरा करूनच घेऊया आणि ते केल्यानंतर ना खरंच खूप छान वाटत होतं. मी तुम्हाला पुढे दाखवतेच की माझा कप्पा किती रिकामा झाला होता आणि सगळे कपडे मस्त असे क्लिअर दिसत होते. जे घालायचेत वरच्यावर रेग्युलर यूज होणार आहेत ते आणि जे ना असे भरपूर कपडे निघाले होते की जे मी खूप दिवसांनी किंवा कधीतरी बाहेर फिरायला वगैरे गेले तेव्हाच घालणारे. तर म्हटलं चला आता माझ्याकडचे जे काही साडी कवर आहेत ना ज्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा कपडे किंवा साड्या वगैरे ठेवतो
ते सगळे तर संपले होते, म्हणजे सगळे भरून ठेवले होते. म्हटलं चला आता ओढण्या तर माझ्याकडे खूप आहेत, कारण जे ड्रेस खराब झालेत ना त्यांच्या सगळ्यांच्या ओढण्या मी बऱ्यापैकी जपून ठेवते, कारण कोणत्या ना कोणत्या कामासाठी त्या लागतातच. मग म्हटलं चला अशीच माझ्याकडे एक ओढणी होती, ती ओढणी घेतली आणि त्याच्यामध्ये ना आता हे सगळे कपडे मी असे बांधून ठेवणार आहे, जे मला खूप कधीतरी लागतील किंवा मोस्टली बाहेर पिकनिकला वगैरे जाताना वगैरे ह्या कपड्यांचा यूज केला जातो. मग आता ते सगळे कपडे मी अशा ओढणीमध्ये बांधून ठेवून देणार आहे. चला खूप छान प्रकारे माझं वॉर्डरोब आवरून झालं होतं. हे बघा असं काहीतरी दिसत होतं, खूप मस्त क्लिअर झालं होतं. आता मी परत काहीतरी ऑनलाईन ड्रेसेस आणि कुर्तीज मागवणार आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करेलच. आणि ह्या काही साड्या किंवा एक दोन असे कपडे आहेत माझ्याकडे, जे पण मला शिवून घ्यायचे आहेत, ते पण तुमच्याबरोबर शिवल्यावर किंवा शिवताना शेअर करेलच. होप्स आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आता मी चालले होते हर्षला स्कूलला घ्यायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.